तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकत? आवाज कमी येतोय, जगू शकत नाही. आता पटापटा बोला, मोबाईल मुळे काय काय झालं? डोळे गेले, करेक्ट. आवाज कमी येतोय, फास्ट, मला ऐकाय कमी आहे. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू, चला पटकन, डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला, गेली, झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. हा झाला. क्वार्टरला काय लागत्या? पैसे, करेक्ट. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. हा, चोरी करून भारी मोबाईल. हा असं फास्ट म्हणजे इकडे पाय मागे बऱ्या. हा, भारी मोबाईल आला. मोबाईल मध्ये गेम सुरू झाल्या. गेम मधले 2-3 नावं सांगा गेमची पटकन. फ्री फायर, करेक्ट. पबजी, करेक्ट. जुडो, अजून करेक्ट. मलाही माहित नव्हतं. आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दोस्ती झाली. कोणाशी? करेक्ट. पोरीशी दोस्ती झाली. आणि पोरगी आपण पाहेल, आवाज कमी होतोय, पोरगी आपण पाहेल नाही तरी गडी कामाला. चला, गडी कामाला लागला. तिनं ओळखलं, हा कामातून गेला. तिनं याचा एटीएम मोकळा गेला. हा भिकारी झाला. हा भिकारी झाला. प्रेम वाढलं, पळून जायचं ठरलं. करेक्ट. पळून, आवाज कमी होतोय, पळून गेले. पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला. याला लोड आला, यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेली. हा मोकळा, याला टेन्शन आलं. हा एक दिवस मोकार प्याला आणि जागेवर गेला. आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकडचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का? तो कसा मिळाला, याच्या ओव्या नको का ज्ञानेश्वरी? अरे बाबा, याला 9 खिडक्या आहेत, मोजा आता पटकन. खिडक्या किती मोजायच्या याला? 9. 2, 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्टा 9. किती झाल्या? 9. आता देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. आता 10 मोजून देतो. 2, 4, 6, 7, लघवी 8, विष्टा 9 आणि अखंड भजन करून देह ब्रह्मरूप होणं 10. आणि या मंदिराला पाया ज्ञान आणि खिडक्या 10. आता त्याच्यात देव बसवलाय. आज आपण याच्यात पहिलाच देव आहे. म्हणून उठल्या उठल्या सगळी पुरुष मंडळी, महाराज मंडळी, साधू महाराज बिराज सगळे पुढारी फाडारी उठल्या उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं. 2च नियम सांगतो, पण ते क्लिअर कट केले पाहिजे. उठल्या उठल्या हाताचं दर्शन घ्यायचं. कराग्रे वसते लक्ष्मी. आणि जमिनीचं दर्शन घ्यायचं. समुद्र वसने देवी पर्वतस्थान. आणि देवळात गेलं ना, देवाच्या तोंडाकडे पाहायचं नाही. कधी पाहू नये. आपली लोक नाही बावळात गपचिप राह. देवाच्या तोंडाकडे नाही पाहिजे कधी. कारण आपलं हे तोंड इतकं चांगलं नाही का ते देवाला पाहावा. ज्यानं आपलं तोंड पाहिलं त्याचा बैल खापला नाही माझा. देवाचे पाय पाहायचे. आणि देवळात 2 मिनिटं रोज सगळ्यांनी, महिला पुरुषांनी देवाला एवढंच सांगायचं, देवा बोरं खायला आला, बोरं खायला आला, कन्या खायला आला, बाळातपण करायला आला, भाजी काढू लागायला आला, सोख म्हणजे ढोर वडू लागायला आला, भिंत चालू लागायला आला. अरे तू काय काय केलं नाही. बाईनं पोहे दिले तर तो पाहिले सुद्धा नाही फडकं कसं आहे. गप्पा गप्पा खाले. मग सांग देवा बोरं खायला आला, बोरं खायला आला, कन्या खायला आला, कन्या खायला आला, बाळातपण करायला आला, दडू लागायला आला, कबीराच्या माग शेजे विणायला आला, सज्जन कसायला मांस विकू लागला, नरारी सोनाराला गडा फुकू लागला, सोख्यामुळे सवे दोरीवडी, ज्ञान्यांचे अंग भिंत ओढी, अर्जुनाचे रथी व हा सारथी. मास कर ना देवा, तू एवढ्यांसाठी आला ना, मग एकदा हे नासक चमड्याचं शरीर ना, याच्यात एकदा ये. एवढंच सांगायचं देवाला फक्त. अरे तुला ढोर वाटताना वास आला नाही, बाळातपण करताना तुला काही वाटलं नाही, मग माझ्या नासक्या चमड्यात कधी कधी ये ना. आणि एकदा जर आला ना इथं, याच्यात एकदा ये. आणि तू याच्यात आहे हा मला दिसावा.
एवढीच प्रार्थना करायची देवा, तू याच्यात तर आहे पण त्यांच्यासाठी जर जातो तर माझ्यासाठी आहे. आणि मग त्याला सांगायचं देवा कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे लिए. हे शेमडेपोरीसाठी गाणं नाही म्हणायचं, हे कट्ट्यावरच्या पांडुरंगासाठी म्हणायचं. एकदा ये आणि माझ्या हृदयात राह. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है को तुझको बना दिया गया है हमारे. आणि जर तू आला ना हृदयात, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. पडोनी राहील हे ठाई. आता हे पुढे ह्यांचं टापा आम्ही असं केलं, तुमचं तुम्ही पहा. तुम्ही काय केलं जे ते पहिलं तुम्हाला एक वाक्य सांगा मला. ग्राम विकास खातं ही कल्पनाच मुळात पहिली छत्रपती शिवाजींची होती. आता हे काय झालंय, झाकली 1.25 लाखाची. नाही तर गाव तिथं शाळा, गाव तिथं विहीर, गाव तिथं पाणी आणि गाव तिथं व्यवसाय, ही कल्पनाच कोणाची होती? शिवाजी महाराजांची कल्पना होती. ग्राम विकास खातच मुळात शिवाजी महाराज. जिथं गाव आहे तिथं विहीर पाहिजे, म्हणजे महिलांना पाण्याला इकडे तिकडे जायचं नाही. गाव तिथं शाळा, गाव तिथं विहीर, गाव तिथं जसं जलसिंचन, ही कल्पना मुळात त्यानं राहायची. हे शेततळे काढा आणि याला अनुदान द्या, त्या का त्याच्यात पाणी साठवा, मग त्याच्यात कागद टाका, मग त्याच्यातून ठिबक करा, हे जे तुम्हाला केलं ना, ही कल्पनाच मुळात पहिली कोणाची? जलाशय निर्मावी, महावने लावावी, ही कल्पना ते ज्ञानावरांची आहे. का तुम्ही जास्त झाडं लावा, पाणी अडवा, पाणी जिरवा, शेती सुबक होईल, ही कल्पनाच मुळात. आता हे काय झालंय, खऱ्याची नीली आई. जसं तुम्ही सगळे जण चित्रपट पाहता, चित्रपट, पण भालजी पेंढारकरच्या काळात 100 वर्ष झाले चित्रपटाचा शोध लागून. लईत लई किती? 100. आज सगळ्यात श्रीमंत सृष्टी कोणती आहे? चित्रपट सृष्टी सगळ्यात श्रीमंत. बाई दारू पिऊन 10 गाड्यांना हाणते, कोणी काही म्हणत नाही. चित्रपटात नटी दारू पिते, 10 पोरं उचलून आपटे, कोणी म्हणत नाही धर्म बुडाला. एक नट बापाला भोकसतो, 7-8 गुंड एका बाईवर अन्याय करता अत्याचार, ते चित्रीकरण केलं जातं आणि ते दनादन लोकांना दाखवलं जातं. बलात्काराचं चित्र चित्रपटात दाखवलं तरी समाज म्हणत नाही हे धर्मविरोधी आहे. हे समाज म्हणतो हे पुरोगामी विचाराचं आहे. म्हणजे चित्रपटामध्ये जसं मालिकेमध्ये एका बाईने 2-4 नवरे केले तर माणसं म्हणते ते विकासाच्या दृष्टीने. तुम्ही बदल होईल तुम्हाला काय? म्हणजे चित्रपट सृष्टीनं पिढी संपवली तरी आपण एक शब्द बोलत नाही, बोलत नाही. त्यापेक्षा तुमची बोलायची, त्यापे उलटे त्यांनी भांग पाडला तो भांग आपले पट्टे पाडितात. शाहरुख खाननं भांग पाडला त्याच्या कुत्र्याला बिस्किट आहेत. आपलं जर शिगोर आहे ना थोडा उलय, पण शाहरुख खानचा भांग पाडते, अंडरपॅन्टला वॉल झाला त्याच्या. तुम्ही बारीक अभ्यास करा. आपल्या लोकांनी आपल्या धर्माचं अनुकरण केलं पाहिजे, कारण सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? आपला. मग आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे. इतरांच्या पाश्चिमात्य संस्कृतीचं पाहून आपल्याला काय करायचं? आता त्याच्यात तो बाबा बसवला ना, तो देवादिदेव महादेव. हा गडी जरा नंगाट आहे. परोण पटकान शंकर कशो फिरतो, शंकर शंकर फिरतो कशो, पटकन बोला नंदीवर. आणि त्याचा पोऱ्या एक पोऱ्या उंदरावर, एक पोऱ्या मोरावर, आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण या बाबांनी दिलं पहिलं. हा बैलावर राहिला, पण बायको माझं देश.
आजही शंकरबाई लावची, पार्वती गेली बचत गटाच्या मिटिंगला, स्कूटीवर गेली, शंकर सांभाळतोय पोर गबत रोड नको आहे मिटिंगला गेली. हा बाबा तसं उगत लोक टापा हाणत्या महाराज, नाही तर ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत. आता लोक परत माग आले नाही, सगळे हायवे तपासा. आता हायवेला बोर्ड लागलेत, आता गुळाचा चहा मिळेल, गुळा आली लोक परत. नाही तर 5 वर्षापूर्वी आपल्या घरी पाहुणा आला आणि घरात गुळा असला ना अपमान वाटायचा पाहुण्याला, गुळाचा चहा. आमची शेतकऱ्याची बाई मागच्या दारानं जायची, शेजारच्या बाई कुंडुकड्याच्या पदराखाली वाटीत साखर आणायची. बाई पाहुण्यांमध्ये चव जायला नको म्हणून चहा कसं द्यायची, साखर. आता हायवेला बोर्ड लागल्यात, चहा आले का नाही माग परत. आता हायवेला बोर्ड लागले परत, इथे चुलीवरील भाकर मिळेल आले का, म्हणजे त्या भाकरी गायब झाल्या. आता लोक कुठं आले परत, म्हणजे गॅस गेला, आता सगळ्या भाकरी चुलीवर. आता धाब्यावर काय तयार झाली, चूल. अजून 10 वर्षांना लोक परत बैल लावूया ना. लोक नाही जात कुठं, लोक फक्त वळवळ करतात. चांगलं डिझेल वाढू द्या, झाले पाहिजे. लोक कुठं जातात, लोक आता सिमेंट बिमेंट स्टील वाढलं तर गपक्यात पत्रेवाले का नाही, निम्मे लोक पत्रेवाले, निम्मे लोक मागे येणार मला, लोक पुढं नाही. आता बाईला मंडळ काय म्हणतं, आता आपल्या भागामध्ये 80% पोरांची लग्न कशावरून मोडते माहिती का, तो कौलाच्या घरात राहतो. म्हणजे आता हे लोकांचं आपल्या ज्ञान आहे का अज्ञान आहे, केवढं अज्ञान आहे, केवढं अज्ञान आहे. कितीतरी लग्न मोडले कशामुळं, द्यायला काय हरकत नाही बरं का, पण पोर बांगल्यात राहत नाही. किती बिंडोक विचार आहे. महिला म्हणलं तू पोर बांगल्यावाल्याला द्यायची का, तू कशात आलती बसू. अगं तू आली, तू तटेच्या गाडीत आलती, तटेची गाडी कळत तुला, मोरवा लाकडं लावायचे आडवे आणि त्याच्यात बैलाला झुल्या, आणि तू याडपटच होती तेव्हा, तुला आता बांगला लागत का. आता उलट पोरीच्या आईनं म्हणलं पाहिजे, पोरगा जर निर्व्यसनी असेल आणि कष्टाळू असेल, प्रारब्ध बदललं तर 6 महिन्यात बांगला बांधेल. निर्व्यसनी माणूस संसार चांगला करतोच. काय मत आहे तुमचं. ज्याला जुगारीचा नाद नाही, दारूचा नाद नाही, तो माणूस कौलाच्या घरातून स्लॅपवर जातोच. आता तुम्ही आम्ही काही डायरेक्ट श्रीमंत झालो का, प्रारब्ध आहे. आणि कोणाचं उरफाट फिरलं प्रारब्ध. मग बंगलेवाल्याला पोरी दिल्या, कंपन्या बंद झाल्या, येड्या बाबडी झोपाय आले, आता प्रारब्ध काय करेल. उद्या गाजीवर बसायचं, राज्याभिषेक तयार झाली, वशिष्ठ ऋषी म्हणले आजचे आज करून घ्या. हे म्हणले उद्या पाहू, उद्या उरफाट झालं ना, उद्या उरफाट झालं, प्रारब्ध बदललं एका रात्रीत. काही बुद्धी भ्रष्ट झाली, रामायण भुंगलं, ज्याचं त्याचं प्रारब्ध. तुम्ही पहा आपल्या गावात पूर्वी जे लोक श्रीमंत होते ना लई, त्यांना आज चहा नाही, असे नाही आहेत. ज्यांना लहानपणी आपण लहान असताना ज्यांना 3-3 ट्रॅक्टर होते, त्यांची पोर आता दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आणि ज्यांना 100 एकर जमीन होती ते दुसऱ्याची वाट्यानं करतात. अशी गावात उदाहरण आहेत आता. आणि जे वाट्यानं करीत होते ते आज जिन्यातले झोपाळा टांगलाय, झोपाळ्यावर बसून पोरांना सांगतात पाणी भरून ये. आहेत का नाही. प्रारब्ध कोणाला सांगते. आपल्या बापाने ज्यांच्या वावरात आवता हाकली त्यांना आता आवतच नाही. प्रारब्ध. आपल्या गावांमध्ये जी माणसं पुरे, आजही तुम्ही हॉटेलमध्ये पहा सकाळच्या बारी, जेवढे गावात श्रीमंत घर आहे ना, यांच्या बापाला चहा नाही. गरीबाचा चहा प्यायला हॉटेल पुढे बसेल दरिद्र्यावाले, आणि त्याला गरीब चहा कोणते पाहिजे, हे रोजानं जाणार आहे, हे चहा पाहिजे त्या माणुसकी म्हणून नाही, याच्यात ठोकायची म्हणून, याच्या श्रीमंतीची लाज वाटा म्हणून ते त्याला म्हणतात दादा चहा घेता का द्या. आणि चहा प्याता प्याता दादा म्हणतो जीसीबी घातला आपल्या पोरानं, का तुला खड्डा घ्यायला घेतला, तुला चहा नाही ना, काय आगला तो मजुरीला जाणार बरा नाही. अशी काही माणसं परत भिकारी झाली. काही पुरी बंगल्यात राहत होत्या, शेमड्या पोरांच्या नादी लागून पळून गेल्या, कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. काय करत्या अशा झाल्यात ते नाही. काय चांगल्या फॅन खाली बसत होत्या पोरी, लफडे करायचे, ड्रायव्हर फेवर कोणत्या नाही लागायचं, भंगाराच्या गेल्या पळून, कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. लोक तिलाही तरी तू मोकळी कवा आहे, म्हणजे आमचे दे लावून कांदे. काय अवस्था झाली. म्हणजे चांगल्या घराण्यातून पुरी गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुक्कादम झाल्या. याचं कारण काय महाराज, प्रारब्ध बदललं ना सुपडा सापच होत. काय म्हणत, म्हणून तर स्वतःची आत्या म्हणत होती तुझं काय चाललंय रे,
तो म्हणला आई काय आत्या काय नाही, आता मी चाललोय. असं कर ना, मला जाताना एक देऊन जाय ना, सतत संकट देत जाय. कुंतीचं भाष्य, मला सतत काय दे, संकट देत आहे. तू जेव्हा मला संकट दिसेल ना, संकट आलं का मी तुझं नाव घेणार, आणि मी तुझं नाव घेतलं तर तू माझ्याकडे येणार. काय मागणं होतं या बाबाची बाय, हे या बाबाच तसंच आहे बाबा शंकराचं. याची मेली बायको, पूर्वीला बायका करायची लोक. बायको म्हणजे यंदा 82 लग्न तिथे आहेत. 82 किती लग्न जमले डोकरी. पळून गेलेले लफड्याची वाचा करा, जमानच लग्न. कोण पोरी देत महाराज? 17 आणि 18 वर्षाची पोरं जर कोटरी पिऊन मुंगलं देणार कोण पोरी देईल, आणि का द्यायच्या? 22 आणि 23 पोरं जर धाब्यावरून धरून आणायला लागत, त्या 70ची पल्सर 10चा मोबाईल देवळा पुढं धाब्या पुढं लावून पोरं जर कोटरी पेत्यात. काल आता हे एवढ आहेत यांना मोबाईल आहेत. काल पिढी सुधरल, यांना बायको करेपर्यंत डोळे राहत नाही, आणि हे गडी राहत नाही. मग काय करायचं? पिढ्याच्या पिढ्या संपल्या महाराज. या 4-5 वर्षामध्ये त्यानंतर बापाने पोरांना खांदा दिलाय महाराज. लोक विचार करायला तयार नाही, आणि लोकांना कोणाला घेणं नाही. लोक फक्त तात्पुरते. काय मध्ये तुमचं काय? आज 4 महिन्यापूर्वी आपल्या तालुक्याने महाराज, महाराष्ट्रानं सगळ्यांनी दुःख पाहिलं, पण आपल्या माणसाने दुःख पाहिलं. 50 वर्ष दुःख पाहिलं नव्हतं एवढं दुःख आपण 3 महिन्यात पाहिलंय. प्रत्येकानं जवळचा एक नातेवाईक घालवलाय महाराज. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय महाराज. काय फरक पडला लोकांना कोरोनानं माणसं मेल्याचा? काय फरक पडला? पाणी पाजायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, आणि भाऊबंद पेट होता कसा हे पाहायला सुद्धा नव्हती. अरे पिंड दान झालं नाही. एवढे चित्र आपण डोळ्याने पाहिले. एका एका गावानं 50-50 माणसं जाळलीत. जाळायला कोणी गेलं नाही. आणि हे चित्र पुस्तकातले नाहीत महाराज. हे 3 महिन्यापूर्वी प्रत्येकानं अनुभवलंय. आपण एक झाडून यायचं आहे, दुसऱ्याला घेऊन जायचं आहे. चित्र आणा डोळ्यापुढं. पण कवडी मात्र लोकांमध्ये माणसं मेल्याचा परिणाम झाला नाही. कोरोनानं माणसं गेली, ज्यांच्या घरातली माणसं गेली त्यांच्या घरात इस्टेटीवरून भांडणं चालू आहेत. माणसं मेल्याचं अजिबात दुखणं नाही. काय मध्ये तुम्हाला? बाप मेल्याचं लोकांना वाईट वाटलं नाही, खाते फोडून मेला नाही याचं वाईट वाटलं. भाऊ मेल्याचं लोकांना वाईट वाटलं नाही, त्याला फक्त पोर व्हायला लागत नव्हतं याचं वाईट वाटलं. लोकांना काहीच वाटलं नाही. नवरा गेल्याचं सुद्धा महिलांना काही वाटलं नाही. फक्त इस्टेटीसाठी बाया बांधायला तयार आहेत. काय मत आहे तुमचं? आज कीर्तनात जेवढे माणसं बसेल ना, प्रत्येकाच्या घरात 1.5 महिना झाला इस्टेटीवरूनच कुदाकुद्या आहे. माणूसाला कितवा महिना हे सुद्धा ध्यानात नाही. घालायचे ना आपल्याला महिना कितवा हे. जो जेवायला पाहुणा येत होता तो म्हणा उद्या महिना आहे. उद्या आहे का? सांगतो पप्प्याच्या आईला. ती काय म्हणते बघ. मग मागून यानच फोन केला, पप्प्याच्या आईची तब्येत बरोबर नाही, आम्ही देतो गायला घास. तुम्ही काही इस्टेटीपाई माणसाने रक्ताचे नाते तोडून टाकलेत. काय मत आहे तुमचं? आणि कुठं नाते राहिले? बाप मेल्यावर बहिणीने भाऊ जेवढे खाते फोडायचे केले तेवढे यमानं केले नसते. इतके बहिणीने जाम केले. हो इतके जाम. उलटी बहीण म्हणते आज मा घर दिसलं तुला. तुम्हाला बाई चूक झाली सही कर. ती म्हणते थांब त्याला विचारू दे. त्याला म्हणजे कोणाला? तुला ऐकीचा नाही का त्याला? तो म्हणतो लावून धर, 1-1.5 लाख मिळतील. काच का? बरं ये जाऊ दे, जाऊ दे. कीर्तनात बसलेले सगळे माणसं ही इंदुरीकडचे कीर्तन आहे महाराज. माझ्या आयुष्यात एकच खोडे, मी फक्त खरं बोलतो. त्याची फळं भोगितो. फळं भोगितो. उठलो कल्ला फळं सुरू. पण हे मुद्दे काळाची. मी वेगळा विचाराचा माणूस. व्यक्ती मेली तर मरू द्या, धर्म टिकू द्या. आज धर्म टिकवणं काळाची. आपल्या लोकांना धर्माचं भानच नाही राहिलं. शिवाजी महाराजांचं नाव टपरीला दिलं आपल्या लोकांना. संत तुकाराम पोल्ट्री फार्म. तर काय चाललंय काय? संत तुकाराम पोल्ट्री फार्म, माऊली धाबा, श्रीराम कुल्फी. अरे तुझ्या बापाचं नाव दे टपरीला. तुझ्या मेवणीचं दे ना बिअर बार. मेवणी बिअर बार दे. आपल्या लोकांनी धर्म. तुम्ही इतरांचा अभ्यास करा ना, धर्मावर किती निष्ठा आहे का त्यांची दुकानदारांना नाव पुढं. मग आपल्याच लोकांना काय रोग झालाय. आपलं एकनाथ महाराज रसवंती गुरव, संत एकनाथ रसवंती गुरव.
त्या संत एकनाथ रसवंती करून अरे चाललंय काय. त्या सावता बाबानं बिचाऱ्यानं हृदय फाडलं आणि देवाला बसायला जागा दिली. यांनी संत सावता रेस्टॉरंट नाव दिलंय. आता काय तुम्हाला नक्की झालंय काय. पारच धर्म कळाला. प्रियसीचं नाव दे, स्मार्ट पीस पान स्टॉल दे. आता हे लोकांनी कशी नाव दिले पहा बरं. सरपंच चहा चांगलं नाव येते, त्याला ऐकीचं नाव येते, शोभत आहे त्याला. सरपंच चहा. आता सरपंच चहा झाला ना. सरपंच चहा, उपसरपंच चहा, आमदार चहा, बरोबर ती लेवलच येते. 7-12 हॉटेल हे तर एकदम योग्य नाव आहे. 7-12 निघाला तरच हॉटेल. काही हॉटेलांना नाव बाकी सुंदर आहे. गारवा, रानवारा, बरोबर आहे ना. रानचा वारा, जमिनी कान वाऱ्यात या. हे ठीक आहे, पण साधू संतांची नावं नसावं. तुमचं काय मत आहे. आता या माणसाने नाव दिलंय मंदिराला काशी विश्वेश्वर. यांनी 2-3 शंकर एकत्र केले. काशीला शंकर आहे आणि विश्वातही शंकर आहे. नाव शोभत ना ते काशी विश्वेश्वर मंदिर. अगस्त्य ऋषी नाव शोभत ना. काही करायला लागले तुम्ही, काय करणार त्याला. या बाबाचं असं झालं. याची बायको मेली शंकराची. पूर्वीला बायका करायचं लोक. तिथे काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही. भजनच सुरू केलं रामाचं भजन सुरू केल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गोडी गुतला माणसं भजन करणार आणि न जावेता येतं शिवा. या मला तिथं जाता येत नाही. माणसं मरण. मग वरच्यानी मिटिंग घेतली. इंद्रचंद्र हे नगाडू दे. वर लय लफडेत मान. आता वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते तरी मी गेलो नाही आलो. तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली भागात चंद्र झाला. या वरच्यानी पठ्ठेकीने भांडण केले. म्हणजे खालून माणसं वर येई नका. ते म्हणजे यायचं जाऊ दे, बहुतेक शंकर करतोय भजन. आणि जिथं भजन चालते तर या मला जाता येत नाही. मग हे म्हणले शंकर बिघडवायचं काय करावं लागेल. हे लोक मेले नाहीत महाराज आणून. आडनाव बदलून जन्माला आले नाही तर टोळी तीच. हे रावण दुर्योधन यांच्या फक्त आडनावात बदल झाला नाही तर वागणं. ही मंडळी म्हणजे मग त्याला बायको करून द्या. बिघडवायचा सोपा उपाय. बायको केली का कसाही माणूस असू द्या, मापातच आला पाहिजे. स्त्री आहे ती. स्त्री म्हणजे खेळ आहे. गालात असली तर माणूस जमिनी किती. अहो कापड दुकानात पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तर माणसं उभी राहत्यात. ते स्टॅच्यूला असते ना प्लॅस्टिकचं, तरी म्हातारी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय हात्या आहे. काय घेऊन बसले तुम्ही. महिला मंडळात 14 वर्ष राम वनवासाला गेला. 14 सीता घेऊन गेला. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. सीतेनं डुकून नाही पाहिला रे. राम त्या खोलीत आणि सीता ह्या खोलीत काठीनं भाकरी लुटी ती. लांब काठी किती भाकरी लुटी. आणि खिडकीतून डोकून पाहते. झोपलाय का झोपला. झोपू दे झोपू दे. त्याच्या कर्माची फळं भोगितोय. झोपू दे झोपू दे. आणि हाच तिला येड्या बाबलीत म्हणायचं इश्क ही मेरी जिंदगी आहे. काय हो. शंकराची बायको मेली आणि सांगितलं बायको करून द्या. हे ब्रह्मदेव विष्णू आले. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही. आम्ही यांच्या संग आलो. तुम्ही उघडा डोळे नावाचा होता कार्यक्रम. हे म्हणले बा तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलोच का. पण मला बायको द्यायला उठलाय कोण. नवरदेव का पाया जोगाय का. आता आपल्या लग्नाने एक पद्धत आली. जरा पुढे लोक लक्ष घाला. ते तांदूळ वाटणारे किंवा ते पुढे येणारे यांचे ड्रेस कशाचे. मावळ्यांचे. मावळे. आणि ते काय वाटते मग थोडा विचार करा. याच्यावर घरी गेल्यावर विचार करा. ड्रेस कोणचा आहे. मावळ्या. मावळ्यांच्या ड्रेसवर नाही तो त्या ड्रेसचा अपमान. मावळे आपण मावळेच ना. आपल्या ते लोकांनी थोडा विचारच केला पाहिजे बा. त्याला ड्रेस तुम्ही दुसरा द्या. त्याला तो टोप बीप चांगला भारी. ती टोपी बिपी मस्त चोप. आता हा आमचा चोपदाराचा ड्रेस आहे तसा शोभतो तो. आता त्याला पांढरा शर्ट आहे तो शोभतो. हा शोभतो. हे ठीक आहे चोपदार आहे म्हणून ठीक आहे. आता ते लग्नांमध्ये जे हिंडतात ना त्यांना कपडे लाल आहे पण टोपी मावळ्याची. कंबार सुद्धा बांधितात ते लोक. आणि काय करतात नाही तुम्ही त्याला दुसरा द्या. बरमुडा द्या. हा तुम्ही त्याला दुसरा ड्रेस द्या. जगा द्या.
गाऊन द्या, बरमुडा द्या, नाही तर भोंगळा ठेवा, पण मावळ्या नाही. विनोद नाही मला, काही गोष्टी आहे ना तो लोकांना वाईट वाटतं, हा माणूस डायरेक्ट बोलतो, तुम्ही मला घोडा लावा, पण ज्या गोष्टी धर्मासाठी सत्य आहे ना त्या टिकवल्याच पाहिजे. आता तुम्ही नवरदेव मानपात आणताना आपल्याकडे अजून एक पैशाचा माज आलाय, तुम्ही त्याच्यावर काय धरता? आता तुम्ही अभ्यास करा. नवरदेव येतो, त्याच्या डोक्यावर कोणाची छत्री झाली? तुम्ही ती राजांची छत्री. पूर्वी राजा जेव्हा दरबारात यायचा तेव्हा त्याच्यावर छत्री. काही काही ठिकाणी पूर्वी जुन्या म्हाताऱ्यांच्या काळात सावकारकी असायची, तर सावकाराला सुद्धा त्या काळात ती छत्री धरलं. आता तुम्ही ते येडपाट नवरदेवाला छत्री धरता, काय बोलायचे तुमच्या पुढं? मग रातचं कोण पाहतं त्याला? रात्रीच्या लग्नाला छत्री त्याला दिसत नाही का? पुढं पाऊस मारलाय, मरणाचा बेवडा नवरदेव तो धोकान त्या लायकीचा आहे, आणि त्याच्यावर तुम्ही छत्री कोणची धरली? त्याच्यावर साडी धरा. नाही, काही काही गोष्टी ना महाराज, पैशाच्या घमेंडीत धर्म बुडेल असं केलं नाही पाहिजे. आपण डायरेक्ट तसंच करायला लागलो म्हणजे कसं जमले, आणि आपल्या लोकांना तो मोठेपणा वाटतो. आता एक त्याच्यापेक्षा नवीन पद्धत आली, ते रबराच्या फुग्यासारखं एक आणलंय, अशी बुंगत बुंगत नवरा नवरी खाली येते, वर टांगीत येत ते, मग तो बँडवाला गाणं लावणार, ते दोन्ही आडपटे एका माझ्या गळ्यात हात घालणार, ते नवरदेव नवरीचा हात धरणार, या 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 मेली नवरी घास खुरपू खुरपू. आणि नवरदेवाला जर शिवारा डुसणे आणतोय त्याला का वर पाठी द्या, तो डायरेक्ट वर पाठवणार, खाली आणताच का आला. काही काही गोष्टी ते लग्नांमधले जे पैसे आहेत ना मला, सत्काराचे पैसे वाचून तुम्ही शाळेला कॉम्प्युटर द्या. आणि आता गाव शाळेला फेटे बंद करा आणि शाळेला एक कॉम्प्युटर द्या. इथून पुढचं शिक्षण कॉम्प्युटर काळाची. तुम्ही लॅपटॉप द्या, लोकांना पोरांना सुविधा द्या ना, शाळा डिजिटल करा, लग्नाचे सत्कार बंद करा, आहेर बंद करा. 100 जणांना फेटे बांधता आणि 300 जणांचं नाव सुद्धा घेते नाही, म्हणजे तुम्ही पाप करते मला. 10 जणांना फेटे बांधले त्यांचीच माईक नावं घेता, बाकीचे गाला मांड उपट्या आले का? नाही, या गोष्टीला कुठंतरी कंट्रोल केलं. आता गावाने एक निर्णय केला पाहिजे, अजून 3-4 वर्षानं देण्यात ठेवा सरपंच बिरपंच गावातले, अजून 4-5 वर्षानं 5 वर्षात विजेचा प्रश्न भयानक होणार आहे. होणार. आता गावांनी मिटिंगा घेऊन थोडासा पैसा जाईल, पण गाव स्वतंत्र सौर ऊर्जेवर केलं पाहिजे. तुमचं काय म्हणते? ही काळात थोडे पैसे जातील आणि ते कधी तरी जाणार, पण शेतकऱ्याला अजून 5 वर्षानं 500 रुपये महिन्याला लाईट बिल भरणं शक्यच नाही. शेतकऱ्याला उत्पन्न काय? एक तर शेती सगळी निसर्गाच्या आधी नाही, एक तर आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. पूर्वी डोकरीमध्ये सहज 90 टन मुस्काडीत होता माणूस, सहज. आज 40 वर आलं ना, आलं का नाही? 40 वर टनेज केवढ्यावर आलं? मग निम्मी उत्पादन क्षमता शेतीची कमी झाली, पण खर्च तेवढाचा. खर्च त्याच्यापेक्षा जेव्हा 100 टन ऊस नागायचा तेव्हा युरियाची 200 ला होती, आता 266 ला आहे. ते 66 रुपये वाढले. मग इथून पुढच्या कालावधीमध्ये शेतीचे उत्पादन कमी झाले आणि शेती निसर्गाधीन झाल्यामुळं शेतीला जॉईंट व्यवसाय करावा लागेल आणि कौटुंबिक खर्च कमी करावा लागेल. तुम्ही जर सौर ऊर्जा केली तर कसेही झालं तर प्रत्येक घराचे 500 रुपये महिन्याला. मोबाईल आहे, बॅटरी आहे, या गोष्टी गावाने एकत्र बसूनच केल्या पाहिजे. काय म्हणते? आणि आज हे जर केलं नाही, इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्या नदीच्या कडेला पाणी जरी असलं तरी भविष्यामध्ये ते पाणी वावरात सुद्धा येईल याची गॅरंटी नाही. इथून लाईटीचा प्रश्न तर उद्भवणार आहे, पाण्याचं डिवायडेशन होणारच आहे. आपण जरी नदीच्या कडेला तुम्ही मी असलो तरी आपल्याला पाण्याक पाहावा लागेल, भरायला मिळणार नाही. मग थोडे पैसे जरी गेले तर सौर ऊर्जा जर केली तर निदान आपण शेतीतच जगू शकतो. या गोष्टी काळाची. उद्या जेव्हा होईल ते सगळं, जेव्हा सगळं पाणी वाटप होईल तेव्हा आपल्याला किती रोटेशन येणार आहे? काही तुम्ही असा विचारच का करते नाही? नोकऱ्या लागणार नाही,
नोकऱ्या लागणार नाही. एक तर प्रॉब्लेम असा झालाय आपल्या लोकांना पोरच नाही. इनमीन एक पोर आणि क्षेत्र राहणार. आपले सगळे घर वाहिले निघतील डोकरीतले तेव्हा मोठा शेतकरी 2 एकरचा राहील. आज ते सगळे जेव्हा वाहिले निघतील घर तेव्हा डोकरीमध्ये सगळ्यात मोठा शेतकरी 2 एकरचा. मग त्या 2 एकर मध्ये त्यानं गोठा बांधायचा पुढं आणि कांदे लावायचे. जमीन राहणार. इंदुरीकर मरल तरी तुम्हाला ह्या मुद्द्यांची आठवण येईल.